विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून महायुती आणि आघाडी यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। राज्यात महायुतीला सुमारे 200 जागा मिळतील असा दावा शिवसेना प्रतोद आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केला आहे। भरतशेठ गोगावले विजय चौकार मारणार का? महायुतीला नेमक्या किती जागा मिळतील? यंदाची निवडणूक भरतशेठ यांच्यासाठी कशी आहे? महाडपासून महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीसह अन्य विषयांवर भरतशेठ गोगावले यांनी आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांच्याशी साधलेला थेट संवाद आपण पाहूया। प्रचार आता शिगेला पोहोचलाय। दोघांनीही गावभेटी आणि कॉर्नर सभांवर जोर दिलेला आहे। आज आपण बातचीत करणार आहोत महायुतीचे उमेदवार शिवसेना प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्याशी। साहेब, सलग चौथ्यांदा आपण या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहात। या निवडणुकीत आपल्याला कोणती आव्हाने आपल्या समोर आहेत असे आपल्याला वाटते? नमस्कार। मला तरी अजून असं काय कुठलं आव्हान वाटत नाही आहे। त्याचं कारण माझी काही पहिलीच निवडणूक नाही आहे। मी चौथ्या वेळेला निवडणुकीला जातोय आणि 3 निवडणुकींचा अनुभव माझ्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे आव्हान असं समोर तर तेवढं दिसत नाही आहे, परंतु निवडणूक आहे। निवडणुकीला सामोरं जाताना गाफील पण राहता कामा नये आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्स पण ठेवता कामा नये, परंतु आत्मविश्वास असणं गरजेचं आहे। आणि मी आत्मविश्वासाने चौथ्या वेळेला आमदार म्हणून निवडून येऊ शकतो ही मला खात्री आहे आणि त्या प्रकारे माझं कामकाज चालू आहे। आपण 3-3.5 कोटी रुपयाचा विकास निधी, 3,500 कोटीचा विकास निधी या मतदारसंघात आणला असं आपण सांगितलेलं आहे, याआधी सांगितलेलं आहे। तसे तुम्ही आपण अनेक सभांमध्ये पत्रकार परिषदेमध्येही सांगितलेलं आहे, पण तो केवळ कागदावरच आहे असं विरोधकांचं आरोप आहे। याबद्दल आपण काय सांगाल? निधी हा कुठला पण पहिला कागदावरच येतो आणि मग तो सत्यात उतरावा लागतो। त्याला कागदाची मंजुरी घ्यावी लागते, म्हणजे प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते, मग त्याच्या निविदा काढाव्या लागतात आणि मग त्याचे वर्क ऑर्डर होते। म्हणून कागदावरती म्हणणं बरोबर आहे, ते काय असं हातावर लिहून कोण आणत नाही आहे, कागदावरच लिहून आणतात। त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जो मी निधी मंजूर करून आणलेला आहे त्याने चौकशी करावी ना, कारण चौकशी तर हल्ली कुठल्याही गोष्टीची होते आणि ती चौकशी तुम्ही करावी। काळकुंभे जलविद्युत प्रकल्पाचं धरण हे 1660 कोटीची सुप्रमा आणलेली आहे। 112 कोटीचा दासगावचा ब्रिज आहे, 88 कोटीचं सरकारचा ट्रॉमा केअर सेंटर आहे, तर 150 कोटीचं सुपर स्पेशालिटीचं हॉस्पिटल आहे, त्यानंतर 65 कोटीचं महाडची नळपाणी पुरवठा योजना शहरातली आहे, 121 कोटीची अंतर्गत गटार लाईन आहे मलनिसारणाची, त्यानंतर 94 कोटीचे रस्ते आहेत। त्यानंतर आपण जर पाहिलं तर मग हजारो कोटी रुपयाचे रस्ते, मग ते कॉन्क्रीटचे असतील, डांबरीचे असतील, अंतर्गत असतील, पानंद रस्ते असतील, त्यानंतर 7 कोटीचं बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याचं सुशोभीकरण, 3 कोटीचं शाहू महाराज सभागृह, त्यानंतर 30 कोटीचा दादली ब्रिज, 8.5 कोटीचा गांधारी ब्रिज, त्यानंतर पोलादपूरचे 4-5 ब्रिज 5-5 कोटीचे, त्यानंतर शेकडो कोटीच्या जल जीवन मिशनच्या नळपाणी पुरवठा योजना, त्यानंतर शेकडो कोटीचे रस्ते, अशा अनेक योजना आहेत की ज्या सत्यात आणलेल्या आहेत। त्यामध्ये एकही चूक नाही, त्यातली बरीचशी कामं मार्गी लागली आहेत, काही वर्क ऑर्डर झालेल्या आहेत, इलेक्शन झाल्यावर त्यांची कामं सुरू होतील। रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये आपण या 21 गावाच्या घेऱ्याला आणलेल्या आहेत। 50 कोटीची शिवसृष्टी की आज तिला मंजुरी मिळालेली आहे। तर अशा प्रकारे ही कामं मी मंजूर केलेली आहेत।
या निवडणुकीत आपला प्रचाराचा भर साधारण कशावर असेल? निवडून आल्यानंतर कोणत्या कामांना प्राधान्य आपण देणार आहात? आत्ताचा भर माझा केलेली विकास कामं, शासनाच्या मिळवून दिलेल्या लाभाच्या योजना, मग एसटी मध्ये अर्ध तिकीट असेल महिलांना, लेक लाडली लखपती योजना असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, मुलांना स्टॅपेड असेल, त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी असेल, अन्नपूर्णा योजना असेल, तीर्थक्षेत्र योजना असेल, वयश्री योजना असेल, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6,000, मुख्यमंत्र्यांचे 6,000, अशा अनेक योजना लाभाच्या आणि ही कामं, त्याच्यामुळे हे सर्व आम्ही घेऊन जातो. लोकांना माहिती आहे चुकीचं तर का आहे नाही. लेक लाडली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दर महिन्याला डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे येत आहेत. त्याच्यामुळे महिलांना, माझ्या भगिनींना खात्री आहे की हे सरकार पुन्हा निवडून देऊन की आपल्याला जो काय मुख्यमंत्र्यांनी परवा सांगितलं 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये हे ठाम आहे. मतदारसंघात आपण गेले महिनाभर प्रचार दौरे करताय आणि या प्रचार दौऱ्यामध्ये जो मिळणारा प्रतिसाद आहे त्याबद्दल आपण समाधानी आहात का? पूर्ण. कारण जर आपण सभा पाहिल्या असाल, आमच्या महिलांच्या सभा तुम्ही पहा, त्यानंतर आता 29 तारखेला जो उमेदवारी अर्ज भरायला जी काय गर्दी झाली होती ही तुम्ही पाहिलं असाल की शक्तीवाल्यांची 28 तारखेला बारी झाली आणि आमची तोरेवाल्यांची 29 तारखेला झाली. त्याच्यामुळे तुम्ही बघितले असाल. त्यानंतर परवा गोरेगाव अशा लोकांनी स्वतः ठरवलेलं आहे, ज्याप्रमाणे 2009 मध्ये 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये हे ठाम आहे. मतदारसंघात आपण गेले महिनाभर प्रचार दौरे करताय आणि या प्रचार दौऱ्यामध्ये जो मिळणारा प्रतिसाद आहे त्याबद्दल आपण समाधानी आहात का? पूर्ण. कारण जर आपण सभा पाहिल्या असाल, आमच्या महिलांच्या सभा तुम्ही पहा, त्यानंतर आता 29 तारखेला जो उमेदवारी अर्ज भरायला जी काय गर्दी झाली होती ही तुम्ही पाहिलं असाल की शक्तीवाल्यांची 28 तारखेला बारी झाली आणि आमची तोरेवाल्यांची 29 तारखेला झाली. त्याच्यामुळे तुम्ही बघितले असाल. त्यानंतर परवा गोरेगाव अशा लोकांनी स्वतः ठरवलेलं आहे, ज्याप्रमाणे 2009 मध्ये जो प्रतिसाद मला मिळाला होता तोच प्रतिसाद आत्ताही मला दिसतोय. विजय निश्चित. महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत आपले, त्यांचं सहकार्य कसं आहे? 100% आहे. कारण आम्ही जर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे खासदारकीच्या वेळेला, तर त्यांचे लोक खासदारकीच्या वेळेला आता प्रामाणिक काम करतायत आणि स्वतः खासदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की भरत शेठनी जे आपल्यासाठी काम केलंय त्याची परतफेड आपल्याला आत्ताच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळवून देण्यासाठी करायचे आहे. भारतीय जनता पार्टी तर स्वतः सभा घेऊन कामाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे RPI ही मंडळी सगळी आमच्यासोबत आहे. बहुजन समाज, आज मला राव मराठा समाज यांनी पाठिंबा दिला, सकाळी बेल्लार समाजाचे लोक आले त्यांनी पाठिंबा दिला, वडार समाज असेल, कुणबी समाजाचा 2 दिवसात मेळावा आहे ते पाठिंबा देत आहेत. याचं कारण सगळ्या समाजाला घेऊन मी बरोबर चाललेलो, त्यामुळे मला कुठे अडचण वाटत नाही. आपल्या विरोधी उमेदवाराने आपल्या समोर असलेल्या आव्हानाबद्दल आपल्याला काय वाटतंय? मी मगाशी सांगितलं ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय. निवडणुकीमध्ये कधी बेसावध राहून चालत नाहीये. भले कोणी का समोर उमेदवार असं ना, आम्ही 3 वेळेला जे लढाई केली ती 4थ्या वेळेला पण करतोय आणि समोरच्या उमेदवार हे त्यांचं काम करत असताना तो त्यांचा प्रयत्न करतील, आम्ही आमचा प्रयत्न करतोय आणि आमच्या प्रयत्नाला यश येईल हे मला खात्री आहे. आपल्याच गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या बंधूंनी देवदेवस्की करण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, त्याबद्दल आपली भूमिका काय? चौकशी करावी. देवदेवस्की हे राजकारणात चालत नसतात.
नाही तर मग प्रत्येकाने देवदेवस्की करून विजय मिळवला असता. लक्षात आलं का? तर हे देवदेवस्की करून कुठं साध्य झालंय का असं एखादं उदाहरण आम्हाला दाखवावं. पण जे काही लोक स्वतःला भितात ते अशा तक्रारी करतात, त्याच्यामुळे आम्हाला काय त्याची काळजी करायचं कारण नाही. निजामपूर विभागात राष्ट्रवादीचे नेते बाबूशेठ खानविलकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ते सुनील तटकरेंचे खूप निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या या पक्षांतराचा फटका आपल्याला बसेल का असं वाटते का? अजिबात नाही. कारण ते त्यांचं काम करतायत, त्यांचे काही कार्यकर्ते अजून आहेत ते आपलं काम करतायत आणि तटकरे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाम सांगून टाकलेलं आहे की आपल्याला भरत शेठचं काम करायचं आहे. त्यामुळे बाबूच्या बरोबर जे काय त्यांचे असतील ते त्यांच्याबरोबर गेले, परंतु बरेचसे कार्यकर्ते अजून तटकरे साहेबांसोबत आहेत आणि ते सध्या माझं काम करतायत, म्हणजे महायुतीचं काम करतायत आणि ते मला निवडून आणण्यासाठी काम करतायत. लाडकी बहीण योजना किंवा थेट लाभाच्या ज्या योजना आपल्या सरकारने सुरू केल्या आहेत त्या योजना जनतेच्या करातून म्हणजेच लोकांच्या पैशातून राबवण्यात येत आहेत. त्यामुळे आमच्याच कराचा पैसा आम्हाला दिला जातोय अशी टीका विरोधकांकडून केली जाते. त्याबद्दल काय सांगा? हिंमत पाहिजे. तुमचाच पैसा तुम्हाला परत देणं ही तशी मोठी बाब आहे. त्यामुळे चुकीचं काय आहे ते आम्ही वायफळचं कुठं काय जुगारामध्ये दारू प्यायला असं तर नाही ना कोण घालवत. मग ते जर माझ्या जनतेतील लाडक्या बहिणींना जर आम्ही देत असू तर चुकीचं काय आहे? त्यामध्ये उलट त्यांचे आशीर्वाद मिळत आहे आणि लाडक्या बहिणीमुळे विरोधकाने एवढा मोठा धसका घेतलेला आहे की त्यांचा जय महाराष्ट्र ठरलेला आहे. म्हणून महायुतीचं सरकार आणि भरत शेठ आमदार हे खास आहेत. शेवटचा प्रश्न तुम्हाला शिवसेनेचे प्रतुत म्हणून विचारतोय. राज्यात महायुतीची स्थिती काय आहे आणि राज्यात महायुतीला साधारण जागा किती मिळतील? 200च्या जवळपास जागा या महायुतीला मिळतील अशी आमची खात्री आहे. त्याप्रमाणे वाटचाल सुरू झालेली आहे. सर्वे पण हळूहळू बाहेर पडायला लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहे की महायुती या 165च्या जवळपास पोहोचेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु ह्या अजून 5-6 दिवसात त्या वाढून 200च्या पर्यंत जातील अशी आम्हाला खात्री आहे. तर हे होते महाडचे आमदार आणि शिवसेना पक्षप्रतोद भरत शेठ गोगावले यांनी आपल्या चॅनलशी थेट संवाद साधून अनेक आपल्या प्रचारानिमित्त जे केलेले कार्य आणि महायुतीच्या सुमारे 200 जागा त्या आपल्या याला महायुतीला मिळतील आणि माझा विजय हा निश्चित आहे असे सांगितले आहे. कॅमेरामन प्रवीण कुलकर्णीसह मनोज खांबे.